नमस्कार, मी जयेश पवार. आत्ता आपण आहोत सुप्रसिद्ध समाजसेवक श्री भालचंद्र कारकानीसांच्या बंगल्याबाहेर. काल पहाटेच्या सुमारास श्री भालचंद्र कारकानीसांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आता हा अपघात झाला की करण्यात आला या गोष्टीचा अजून ठाम पत्ता लागला नाही. पोलीस या केसची शहानिशा करीतच आहेत. जय हिंद मॅम, गुड मॉर्निंग. बोल राणे, काय खबर आणली आहेस? मॅडम, काल सकाळीच कारखानीसांनी 5:30 वाजता घर सोडलं. दूधवाल्या रामाकडून खबर मिळाली. तो सांगत होता सकाळी 5:30च्या सुमारास दूध टाकायला गेलो, त्याच वेळेला साहेबांची गाडी घराबाहेर पडली. घरात कोणीच नव्हतं. भोसले, हो मॅम. तुम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी इथे आलात तेव्हापासून घराला कुलूपच आहे ना? हो मॅडम, मी काल आजूबाजूच्या लोकांची चौकशी पण केली, पण तपासात हाती काय न लागलं. हो मॅडम, पण आज सकाळीच असं कळलंय की काय कळलंय? मॅडम, काल सकाळपासून गावातल्या 3 मुली गायब आहेत. व्हॉट? येस मॅडम. त्या मुलींच्या पालकांची चौकशी करा आणि त्या मुलींचे फोटोग्राफ्स मागून घ्या. क्विक. येस मॅडम. तपास सुरू करा लवकर. हो मॅम. हो मॅम. आणि हो, बातमी इतर कानांपर्यंत पोचू देऊ नका. येस मॅडम. मॅडम, तुम्ही नका काळजी करू. हे लोकल पत्रकार आहेत. हे बातमी इकडची तिकडं करायच्या आतच यांनाच इकडचं तिकडं करतो की नाही बघा. ते माझ्यावर सोडा तुम्ही. भोसले, हो मॅम. ह्या कारखानीसांचा एक खवचट पीए आहे ना? हो मॅम. उचला त्याला. येस मॅम. चला. ओरडतोय काय रे? मी आहे ना चुतिया. बाबा, बाबा. ए, काय झालं? अरे जायला हे मंग्या, त्यात काय एवढं ओरडतो रे?
अरे टोचन, तेरे को पता है ना, आपण को एलर्जी आहे उसकी. साल्या बिप्या बघतोस तेव्हा तुला काय वाटत नाही. समोर काय बघितलं की फाटते तुझी. लग्नानंतर कसं होणार तुझं छुतिया? अरे ते सगळं जाऊ दे रे. काल रात्री जे पाहिलं ना, ते डोक्यातूनच जात नाहीये. भाई, मला तर वाटतं याच येतात रात्रीच्या. फोटोत तर सुंदर दिसतात रे, रात्रीच्या काय एवढ्या विद्रूप दिसतात? इस पर बाबा का क्या कहना है? बाबा की माँ की आख. अरे भाड्यांनो, ही यशची मामी आहे. अरे मग तीच मामी मम्मी होऊन बाहेर येऊ शकते ना. अरे आपण के बाबा का एक ही कहना है, बैग भरो और भागो यहाँ से. अरे काय बॅग बरोबर भागो? हे असं कोणी फोटो मधून बाहेर येतं काय? हट! येतात. त्या रात्री फोटो मधून बाहेर येतात. मला एक सांग, काल रात्री उलट्या पायाची बाय बघितलीस ना? हा? अरे नाही, तुला माहिती आहे ना, मला जास्त झाले की मला सगळंच उलट दिसतं. हा. ए यश, तू त्यांना सांग ना. त्यांना म्हणावं आम्ही इथे असेपर्यंत नका येऊ तुम्ही. आम्ही इथून गेलो की मग या. नाही मंग्या, अरे या घरची मालकीण आहे ती. तिला कोण थांबवणार? ना तुम्ही ना मी. अरे बेवड्यांनो, अरे कमी प्यारे. अरे माझी मम्मी काही वर्ष आधीच गेली आहे. अरे ती कशाला येईल परत? अरे मी 4 वेळा घर चेक केलंय. अरे कोणीच नाहीये या घरामध्ये. अरे मी बोलत होतो ना, हे असं भूत वगैरे काहीच नसतं. काय यश, तू पण उगाच घाबरवतो त्यांना. नाही भाई, या घरात ना आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे. हो भाई, या घरात कोणीतरी भूतणी आयटम आहे. अरे गप रे जरा. इथे सगळं पॉझिटिव्ह आहे असं समजायचं आणि राहायचं, बरोबर? अगदीच. हा. क्या बाबा कहते हैं, हाँ. जिधर पॉजिटिविटी है उधर नेगेटिविटी भी होती है. हाँ. तुझ्या बाबाच्या आईचा काय? नाही, एक काम कर, तुझ्या बाबाला ना माझ्या समोरच घेऊन ये. त्याला प्रूव्हच करतो भूत असतात की नसतात ते. फालतू साला. चल यश. अहो साहेब सोडा ना. अहो ए, अहो, चल कुठं ना. घेऊन चाललाय साहेब? बस तिकडे बस. साहेब मी कारखानी साहेबांचा पी आहे. बस. हे काय भोसले, असं आणलं त्यांना? अहो बघा तरी, मी यांना म्हटलं बी की मला कपडे घालू द्या, पण जरा बी ऐकलं नाही. अहो डायरेक्ट उचललं. काय भोसले, अहो भालचंद्र कारखानीसांचे पिये आहेत ते. हा मग अहो मॅडम, तुम्हीच बोललात ना उचल, मग उचललत. हं. बरं झालं उचललत. काय? ओ मॅडम, मला इथं कशा पायी आणलं? नाव बोल. काय? हे कानात दिलंय का तुझ्या? हं? मॅडम जेवढं विचारताय तेवढंच बोल. हा. सुधाकर सुधाकर पवार. हं. घाटावरचं का? हो म्हणजे बघा, गाडी जर घाटावर नशा खालच्या अंगाला गेली ना की समोर एक मंदिर लागतं बघा, तिथंच श्री माझ्या भालचंद्र कारखानीस कुठे आहेत? हं, मालक होय. मालक कालच निघालात मुंबईला. कशाला? अहो कशाला म्हणजे काय, सोशल वर्किंग. म्हणजे अहो समाजसेवा कोणासोबत? मालकिनींसोबत.
मिसेस कारखाने स्टॉप झालेत ना? हो मग कोण मालकीन साहेब रे? हो मालकीन साहेब मालकीन कोण साहेब. मालकीन साहेब म्हणजे कोण? अहो साहेबांनी दुसरं लग्न केलंय. त्या मालकीन साहेब मुंबईला असतात. अच्छा, म्हणून कारखानेस मुंबईच्या वाटेने जात होते. होते म्हणजे साहेबांनी काय झालं नाही ना? मॅडम काय बोलल्या का मॅडम? नाही बोलल्या नाहीत, पण तुम्ही मला असं एकदम अचानक उचलून आणलं आणि साहेबांबद्दल चौकशी करताय म्हणून म्हटलं. भोसले, येस मॅम. ह्याला इथेच थांबवून ठेवा. हो. आणि त्या भवानीला बोलवून घ्या. हो. कोण भवानी मॅडम? भोसले, कारखानिसांची दुसरी बायको. हां. हो. म्या घरी कधी जायचं? आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करा. हो. चला चहा पाणी करूया. कोण आहे? कोण आहे? हॅलो. कोण आहे? कोण आहे? हॅलो.
आक्या जाऊ नको. आक्या ती तुला पकडेल. आक्या अरे भूत भूत. काय झालं ए काय झालं अगं काय झालं काय झालं अरे काय झालं बोला कोणी काय झालं अरे बोल काय झालं